वेलकम टू कुकअप बडी. आज मी इथे बनवणार आहे पापडी चाट. त्यासाठी मी इथे मैदा घेतलेला आहे, त्यामध्ये थोडासा ओवा, मीठ घातलेला आहे आणि इथं तुपाचं घावन मी त्याला देत आहे. तुपामुळे आपली जी पापडी जी असते ती खुसखुशीत होते आणि क्रंची पण होते मस्त. आणि इथे मी आता हे सगळं तूप त्यामध्ये मिक्स केलं आहे. हे बघा, अशा प्रकारे म्हणजे पण गोळा बांधू शकू असं ते पीठ आपल्याला बनवायचं आहे. त्यानंतर इथे मी पाणी घालून चांगलं मऊ असं पीठ मळून घेतलेलं आहे. त्याला थोडा वेळ रेस्ट देऊन त्यानंतर त्याची पातळ अशी चपाती लाटायची आहे, अगदी पातळ, जेवढी पातळ करता येईल तेवढी. त्यानंतर कुठल्याही आपल्याला हवा तेवढ्या आकाराचा साचा घेऊन, म्हणजे गोल आकाराचा साचा घेऊन अशा पुऱ्या त्याच्या कट करायच्या आहे. तुम्ही एकही लाटू शकता, पण हे असं पटपट होतं, त्यामुळे हे सोयीस्कर आहे की एखाद्या साच्याचं हे करून त्याने बनवायचं. त्यानंतर इथे मी फोकने असे हे करते, छोटे छोटे होल बनवते, जेणेकरून आपली पुडी फुगणार नाही, नाहीतर त्याचीवाली पुरी होऊन जाईल आणि क्रंची होणार नाही. त्यानंतर गरम तेलामध्ये ती फ्राय करायची, अगदी गरम तेलात करायची, जेणेकरून ती क्रंची राहील. आणि तुम्ही जास्तही टाकू शकता पुऱ्या एका वेळी. मी ते तेल थोडं घेतलं होतं, त्यामुळे थोड्याच टाकलेल्या आहेत. एका वेळी जास्त पुऱ्या फ्राय करून घ्यायच्या. ते तुम्ही आवाज चेक करू शकता किती छान क्रंची झाला आहे. त्यानंतर इथे मी चटण्या बनवून घेतलेल्या आहे, गोड आणि तिखट. हे मी घरी बनवलेलं आहे, याचीही रेसिपी पोस्ट करेल. इथे दही टाकते आहे, दह्यामध्ये साखर आणि मीठ टाकून मी थोडं ब्लेंड करून घेतलेलं आहे. असं भरपूर दही आपण हे पापडीवरती टाकणार आहोत. त्यानंतर उकडलेले बटाटे, हे आवडीप्रमाणे, तुम्हाला आवडत असेल तर टाका, किंवा आपण त्या ठिकाणी जे आपण पाणीपुरीसाठी रगडा बनवतो तेही तिथे तुम्ही घालू शकता. नंतर आंबट गोड चटणी जी चिंचेची असते ती, त्यानंतर हिरवी चटणी, तिखट चटणी, आणि वरनं थोडंसं चाट मसाला, थोडी जिरे पावडर आणि थोडं लाल तिखट, थोडे आमचूर पावडर आणि थोडीसं असं क्रंच करून पापडी मी वरती टाकली आहे. तुम्ही बुंदी, शेव आवडीप्रमाणे घालू शकता. वरनं कोथिंबीर घातली आहे, कुणी डाळिंबाची दाणे देखील घालतं. इथे आपली पापडी चाट रेडी आहे. बनवा आणि एन्जॉय करा. थँक्यू.